रसग्रहण हा प्रश्न तुम्हाला अवघड जातो, यासाठी एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी रसग्रहण हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 ई मध्ये 4 गुणांसाठी विचारला जातो. आता बघा रसग्रहण म्हणजे काय? तर बघा रसग्रहणामध्ये कवितेतील भावनांचं विश्लेषण आपल्याला करायचं असतं. आता बघा रसग्रहण आपण 3 टप्प्यांमध्ये करतो. ज्यामध्ये तुमचा पहिला टप्पा आहे आशय सौंदर्य. यामध्ये कवीचे किंवा कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, संदेश या सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण आशय सौंदर्य लिहित असतो. त्यानंतर काव्य सौंदर्य यामध्ये दिलेल्या ओळींचा थोडक्यात सरळ अर्थ लिहायचा असतो. त्यासाठी बघा आपल्याला प्रत्येक कवितेचा भावार्थ समजून घ्यायचा असणार आहे. त्यानंतर भाषिक वैशिष्ट्य यामध्ये कवितेतील दिलेल्या ओळींची भाषाशैली, कवितेची मांडणी, अलंकार, लय या मुद्द्यांच्या आधारे आपण भाषिक वैशिष्ट्ये लिहित असतो. आता बघा ह्या सगळ्यांमध्ये ट्रिक काय असणार आहे? तर बघा प्रत्येक कवितेसाठी आशय सौंदर्य हे सारखंच असणार आहे. म्हणजे बघा तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता दिलेल्या आहेत. प्रत्येक कवितेसाठी तुम्हाला आशय सौंदर्य म्हणजे असे 7 आशय सौंदर्य तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा ट्रिक असणारे भाषिक वैशिष्ट्यासाठी. तर बघा प्रत्येक कवितेसाठी एकच भाषिक वैशिष्ट्य तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. म्हणजे 7 कवितांसाठी एकच भाषिक वैशिष्ट्य तुम्हाला अभ्यासायचं असणार आहे. आता बघा यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. ज्यामध्ये प्रत्येक कवितेचं आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे.